तुमच्यावरती तुम्ही जे आता पद्धतीने सांगता की मी काँग्रेसवासी आहे आणि तुम्ही काँग्रेसच्या मतांमध्ये संभ्रम करतात, संभ्रम निर्माण करतात मतदारांमध्ये, असा तुमच्यावर आरोप केला जातो। ते आरोप करणारे ती ए आणि बी टीम भाजपचे। कपिल अगदी 15 दिवस अगोदरपर्यंत बाळामामा कुठे होता? शिंदे साहेबांकडे होता। आणि कपिल पाटलांची बी टीम आहे आणि हे सगळं राष्ट्रवादीने सुपारी घेऊन काँग्रेस संपवण्याचं काम केलेलं आहे। मी मूळचा काँग्रेसवासी, विलासराव देशमुखांपासून तर पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत सर्वच व्यक्तींपर्यंत, सर्वच मुख्यमंत्री महोदयांपर्यंत घरचे रिलेशन, अगदी टावरे असतील, टावरे साहेब असतील, शिंगडा साहेब असतील, अगदी सर्वांपर्यंत घरचे रिलेशन आहेत माझे। आणि मी जनरल सेक्रेटरी होतो 2013-14 पर्यंत। आताही मी काँग्रेसचा सदस्य आहे। मी काँग्रेसच्या एकाच पक्षाकडे तिकिटाची मागणी केलेली आहे। मी मतांसाठी नाही बोलत, मी भिवंडीच्या सुधारासाठी सांगतोय। मला खासदार होण्यासाठी मी निवडणूक नाही लढवत। इथल्या प्रत्येक मतदाराला खासदार इतके फॅसिलिटी, जसं जे फॅसिलिटी कपिल पाटील घेतो त्यांचे कुटुंबीय घेतात तशा फॅसिलिटी देण्यासाठी निवडणूक लढतो। फक्त राजकारणी लोक तुम्हाला वाटतात की खूप मोठे आहेत, भारतीय जनता पार्टी खूप मोठी आहे, कपिल पाटील मंत्री झाला म्हणून खूप मोठा आहे, बाळामामाने 8 पक्ष बदलले म्हणून बाळामामा खूप मोठा आहे। परंतु हा चुकीचा समज आहे। जे लोक आपल्या तालुक्याचे होत नाही, गावाचे होत नाही, समाजाचे होत नाही, ते कसले मोठे आलेत? कोणत्या पक्षाला वाटलं कपिल पाटील केंद्रीय मंत्री झाल्यानंतर त्यांनी इथे केंद्रीय विद्यालय आणायला पाहिजे होतं ना, केंद्रीय विद्यालय नवोदय आणायला पाहिजे होतं। केंद्राचे कुठकुठले रेल्वे स्टेशनची परिस्थिती जाऊन बघा भिवंडीची कशी आहे। आणि या सगळ्या बांधवांना मला चांगला सुजलाम करायचं आहे। इथे कोण जितेंद्र आव्हाड येऊन भिवंडी नाही सुधारणार, त्यांनी मुस्लिम बांधवांना वापरण्याचंच काम केलं। मग आमचा तो नजीब मुल्ला असू दे किंवा इतर कोणी असू दे, शरद पवारजींनी या ठाणे जिल्ह्यातील सगळ्यांना वापरण्याचंच काम केलेलं आहे। शरद पवारांनी कधी वाटलं नाही का अंतुलेना मुख्यमंत्री करावं, शांताराम गोलपांना मुख्यमंत्री करावं। त्यांचं बारामती जसं सुधारलं, मेडिकल कॉलेज आणले, इंजिनिअरिंग कॉलेज आणले, मोठमोठ्या इंडस्ट्रीज आणल्या तशा वाटल्या। मोदींना कधी वाटलं नाही भिवंडी सुधारावं, त्यांनी फक्त बडोदा एक्सप्रेसवे, बुलेट ट्रेन मार्फत इथनं काय काय नेता येईल गुजरातला एवढंच बघितलेलं आहे। आणि कपिल पाटलांनी फक्त 10 मशीन पैसे मोजायला लावून आपल्या घरच्या पोरांना सांगितलं फक्त आणा पैसा, आणा आणि पैसा मोजून साठवून ठेवा। तर आपल्याला सर्वांना विनंती आहे, एक चांगलं काम करण्यासाठी ज्या युवकांनी, ज्या शेतकऱ्याच्या पोरांनी गेले 15 वर्षभर काम केलेले आहे त्याला चांगली संधी देण्यासाठी भिवंडीकरांना सर्वांना कळकळीची विनंती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।